कोरेगाव पार्क येथील जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपी शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात पळून गेली, 300 कोटी घेऊन, असं बोललं जात आहे. आणि हा व्यवहारच झाला नाही असं अजितदादा आज म्हटले. व्यवहारच झाला नाही तर 500 रुपयाचा स्टॅम्पवर कोणता व्यवहार झाला होता, हा प्रश्न मी अजितदादांना विचारतो. आणि आता व्यवहार रद्द करण्यात आला आहे, म्हणजे चोरी करायची आणि त्यानंतर चोरीचा माल परत करायचा, अशी एक नवीनच परंपरा महाराष्ट्रात आली आहे. यापूर्वी मुरलीधर मोहोळ यांनी पण तसंच केलं. जैन बोर्डिंगचा व्यवहारच रद्द केला आणि चोरी केल्यानंतर चोरीचा माल जसा परत केला जातो तसा व्यवहार रद्द केला जातो. आणि जो चोरी करतोय, जो फ्रॉड करतोय, तो मोकाटच आहे अजून. पार्थ पवार, मुरलीधर मोहोळ अशी एक वेगळीच भ्रष्टाचाराची परंपरा महाराष्ट्रात आली आहे. आणि या भ्रष्टाचाराचा महामेरू कोण आहे, तर अर्थातच देवेंद्र फडणवीस आहे. एवढं निर्लज्ज सरकार मी ह्यापूर्वी महाराष्ट्रात कधीच पाहिलं नव्हतं. नुसतं चौकशा करतो, समिती नेमतो, हे फडणवीस यांचं ठरलेलं उत्तर आहे. मात्र होत काहीच नाही.